पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर रवाना। शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेला उपस्थित राहणार। राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच। पावसाच्या तोंडावर प्रवाशांचे आणखी हाल। नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणापासून दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही दाखल। कोकण पट्ट्यात खास करून मुंबई आणि उपनगरात तुफान पाऊस, मात्र उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू। बिहारमध्ये वादळी वारे आणि वीज कोसळून 27 जण मृत्युमुखी तर 25 जण जखमी। मुंबई आणि परिसरात येत्या 3 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा। ब्राझीलची सुप्रसिद्ध टेनिसपटू मारिया बुनो यांचं वयाच्या 78व्या वर्षी साओ पावलो इथं निधन। 3 विम्बल्डन आणि 4 अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धांचं बुनो यांनी मिळवलं होतं जेतेपद। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आज सिमोना हॅलेप आणि स्लोएन स्टीफन्स यांच्यात अंतिम लढत। पुरुष गटातला अंतिम सामना राफेल नदाल आणि डॉमिनिक थीम यांच्यात उद्या रंगणार। आणि आशियाई महिला T20 क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला हरवून भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना झाले। 8 सदस्य असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेचा पूर्ण सदस्य म्हणून भारताचा हा पहिला सहभाग आहे। या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची क्विंदाओ या शहरात भेट घेणार आहेत। या भेटीत व्यापार आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर त्यांच्या दरम्यान चर्चा अपेक्षित आहे। याशिवाय संघटनेच्या इतर सदस्य राष्ट्रप्रमुखांशीही ते चर्चा करणार आहेत। G7 संघटनेत रशियाला पुन्हा सहभागी करून घेण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला युरोपीय संघटनेच्या सदस्यांनी एकमताने विरोध दर्शवला आहे। कॅनडा इथं सुरू असलेल्या G7 परिषदेदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे आणि इटलीचे नवनियुक्त पंतप्रधान कॉन्टे यांच्या दरम्यान रशियाच्या सदस्यत्वाबाबत चर्चा झाली। त्यावेळी रशियाला विरोध करण्याबाबत त्यांच्यात एकमत झालं। रशियाला या संघटनेतून हद्दपार करण्यात आलं आहे। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून पुकारलेला संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून ऐन पावसाळ्यात प्रवाशांना अडचणीला तोंड द्यावं लागत आहे। ठाणे जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही आगारातली वाहतूक विस्कळीत आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रवाशांना संपाचा त्रास सहन करावा लागत आहे। नाशिक जिल्ह्यातही कर्मचाऱ्यांनी कडकडीत बंद पुकारला असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। सोलापुरात संपाला 100% पाठिंबा मिळाला आहे। वाशिम जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही बसच्या फेऱ्या बंद आहेत। बुलडाणा जिल्ह्यातही सर्व ठिकाणच्या मिळून 439 फेऱ्या रद्द झाल्या असून त्यापैकी आज दुसऱ्या दिवशी अनेक फेऱ्या रद्द आहेत। हिंगोलीत मात्र संपाला पाठिंबा नव्हता। हिंगोली आगारातली वाहतूक 90% सुरू होती, केवळ 18 फेऱ्याच रद्द करण्यात आल्या। अहमदनगर जिल्ह्यात 80% सेवा बंद होती। लातूर जिल्ह्यातही एसटी संपाला 100% प्रतिसाद मिळाला असून आज अवघ्या 2 बसेस बाहेर पडल्या। औरंगाबाद जिल्ह्यातही आज संप सुरूच आहे। जिल्ह्यातल्या 9 आगारांमधून 80% बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। आज सकाळी पोलीस बंदोबस्तात काही लांब पल्ल्याच्या गाड्या मुख्य आगारातून सोडण्यात आल्या। जळगाव जिल्ह्यातल्या 11 आगारांमधल्या 1900 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। संपात भाग घेणाऱ्या आगार प्रमुखांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहेत। बीड जिल्ह्यात एसटी संपात सहभागी 121 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। मान्सूननं मुंबईत जोरदार आगमन केलं असून मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे हिंदमाता, परळ, सायन सर्कल, किंग सर्कल, काळा चौकी या सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे। आज सकाळपासून दादर, परळ आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक मंदावली आहे, मात्र पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत असल्याचं समजतं। ठाणे, भिवंडी आणि कल्याणच्या काही भागात पावसाचं पाणी साचलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वेंगुर्ला, मालवण आणि देवगड तालुक्यांमध्ये पावसाचा वेग वाढल्यानं प्रशासनानं सावधगिरीचा इशारा दिला आहे। आपत्कालीन विभाग आणि पोलीस प्रशासन दक्ष आहे।
जिल्ह्यात रात्रभर पाऊस कोसळला असून मालवण शहरातल्या सखल भागामध्ये पाणी शिरलं आहे। अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। पावसाचा सर्वात जास्त जोर किनारपट्टी भागात आहे। नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे। जिल्ह्यात जलसंधारण कामांतर्गत खोदण्यात आलेले तलाव भरत आहेत। उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। उमरगा तालुक्यात काल सकाळपर्यंत 200 मिलीमीटर पाऊस झाला। लातूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला। औसा तालुक्यात अतिवृष्टीमुळे घराची भिंत पडून एकाचा मृत्यू झाला आहे। बीड तालुक्यात पाझर तलावात बुडून एका बालकाचा मृत्यू झाला। भंडारा जिल्ह्यात तुमसर आणि भंडारा तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे। सोलापूर शहर आणि परिसरात संततधार पाऊस होत असून शहराला पाणी पुरवठा करणारा औज बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे। वाशिम जिल्ह्यातही काल रात्री जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी आनंदला आहे। परभणीतही रात्री अनेक भागात मध्यम ते हलका पाऊस झाला। गडचिरोली जिल्ह्यात रात्री काही भागात पावसाने हजेरी लावली। हिंगोली जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या पावसामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले आहेत। अमरावतीतही रात्री जोरदार पाऊस झाला। मुंबईसह उत्तर कोकणात आजपासून 12 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वादळी वारा आणि वीज कोसळून बिहारमध्ये काल 27 जण दगावले तर इतर 24 जण जखमी झाले। सहरसा जिल्ह्यात सर्वाधिक 8 जण मृत्युमुखी पडले आहेत। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे। या वादळामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून आगामी 24 तासात राज्यात आणखी वादळी वारे आणि वीज कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या उद्देशानं सह्याद्री वाहिनीतर्फे दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत झालं। त्याविषयीचा हा वृत्तांत। दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2018 हा पुरस्कार वितरण सोहळा काल मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला। अनेक अडचणींना तोंड देत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना सह्याद्री वाहिनीतर्फे दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं। राज्यपाल चे विद्यासागर राव, राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक MS थॉमस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन बळीराजाला सन्मानित करण्यात आलं। बीड जिल्ह्यातल्या संजय शिंदे यांना जलव्यवस्थापन क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आलं। हिंद संस्थेच्या माध्यमातून शिंदे गावागावात कार्यशाळा घेतात आणि गावकऱ्यांना पाण्याच्या वापराबद्दल मार्गदर्शन करत असतात। अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या विहिरी आणि कूपनलिका या कामामुळे सुरू झाल्या। गावाच्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटला। सोलापूर जिल्ह्यातले ब्रह्मदेव सरडे यांनी शेतीतल्या खाचाखुचा जाणून घेतल्या आणि कमी खर्चात ऊसाचं अधिकाधिक उत्पादन घेतलं आहे। त्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं। कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचं ठरवलं। सरडेंनी एका एकरातून 150 टन ऊसाचं उत्पादन मिळवलं। ते केवळ यश नव्हतं तर तो विक्रम ठरला। चंद्रपूर जिल्ह्यातले शेतकरी दत्तात्रय गुंडावार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काही यंत्र तयार केले आहे। त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं। आपल्या भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना महागातली यंत्र परवडत नाही हे जाणून गुंडावारांनी कमी खर्चात तयार करता येईल असं हळद उकळणी यंत्र म्हणजेच बॉयलर विकसित केला। ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्यासाठी ईश्वरदास घनगाव, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बाळासाहेब गीते, मत्स्य व्यवसाय क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामासाठी अशोक गायकर, फळे, फुलशेती आणि भाजीपाला क्षेत्रातल्या कार्यासाठी शरद शिंदे आणि लक्ष्मण रासकर यांना यावेळी गौरवण्यात आलं। तसंच कृषी आणि सामाजिक वनीकरण क्षेत्रातल्या कार्यासाठी विद्या गुंजकर, कृषीपूरक उद्योग क्षेत्रातल्या कामासाठी सुधाकर राऊत, कृषी विस्तार क्षेत्रातल्या कार्यासाठी माजी सैनिक ताराचंद गागरे आणि कृषी विस्तार क्षेत्रातले उल्लेखनीय कार्य करणारी संस्था म्हणून जालना जिल्ह्यातल्या खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे श्रीकृष्ण सोनुने यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। आतापर्यंत केलेल्या कामाची दखल अनेक संस्थांनी घेतली आहे। अनेक पुरस्कारही मिळाले आहेत, पण दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान मिळाल्यानं नवी प्रेरणा मिळाली आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मला अनेक पुरस्कार भेटलेले, पण तसा हा एक सह्याद्रीचा सन्मान हा मोठा आगळा पुरस्कार भेटलेला आहे। तर ह्या पुरस्कारासाठी माझ्यावर एक मोठी जबाबदारी पडलेली आहे। यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले।
बळीराजाला हवं असतं ते फक्त आणि फक्त प्रोत्साहन, जे सरकार अनेक योजनांच्या माध्यमातून देतच असतं. सह्याद्री वाहिनीही अशा पुरस्कारांच्या माध्यमातून बळीराजाला आधार आणि प्रोत्साहन देण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहे. केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला नुकतीच 4 वर्ष पूर्ण झाली. या 4 वर्षात सरकारनं अनेक लोकोपयोगी आणि कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात सौभाग्य योजनेतून यवतमाळ जिल्ह्यातल्या 13 गावांचं 100% विद्युतीकरण केलं जाणार आहे. त्याबाबतचा हा वृत्तांत. हे आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातलं पांढुर्णा गाव. केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेतून या गावाचं 100% विद्युतीकरण केलं जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिलपासून या गावात ग्रामस्वराज अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानाची सुरुवात बाभुळगाव तालुक्यातल्या डेहणी इथं झाली. त्यानंतर पांढुर्णा गावातल्या 60 परिवारांना वीज जोडणी देण्यात आली. माझे मुलं बाळा शिकतील, अभ्यास करतील. 3 मुलं आहेत, मला शाळेमध्ये जातात. सर चांगलं झालं, उजेड झाला, हे मस्त झालं सर. आम्ही आता आनंदित राहू. मी दिवाबत्तीवर अभ्यास करत होते व आता माझ्या घरी मीटर आले आणि आता मी मीटर लाईनीवर अभ्यास करेल आणि मी शिकीन, पुढे जाईन. ग्रामस्वराज अभियानांतर्गत जिल्ह्यातल्या 13 गावांमध्ये 100% विद्युतीकरण करण्यासाठी महावितरणतर्फे गावनिहाय मेळावे घेण्यात येत आहेत. 14 ते 19 एप्रिल दरम्यान महावितरणच्या वतीनं या 13 मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पुसद तालुक्यातल्या वालतूर, हुडी, पांढुर्णा, देवठाणा, जवळा, दगडधानोरा, हिवळणी आणि उमरखेड तालुक्यातल्या मन्याळी, करंजी, सावळेश्वर या गावांचा समावेश आहे. ज्या गावांमध्ये 80% जास्त दलित वस्ती आहे आणि गरीब कुटुंबांची संख्या जास्त आहे, अशा गावांचा या योजनेत समावेश आहे. या गावातील जितके हाऊसहोल्ड आहे सगळ्यांना आम्हाला इलेक्ट्रिफाय करायचं आहे. जे BPL आहे किंवा APL आहे, सगळ्या लोकांना कनेक्शन द्यायचं आहे. विनामूल्य कनेक्शन द्यायचं आहे. याच्यामध्ये त्यांच्याकडून 5 पैसा पण भरून घेण्यात येणार नाही. सगळा जो खर्च आहे तो शासनाद्वारे करण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीचा हा वेग पाहता देशाच्या 100% विद्युतीकरणाचं लक्ष्य निर्धारित अवधीत साध्य होईल असा विश्वास वाटू लागलाय. शेतकरी बांधवांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं त्यांच्या पाल्यांची उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी व्हावी, यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकरी पुत्र आणि कन्या अभ्यासिका सुरू केली आहे. पाहूयात त्याबाबतचा वृत्तांत. जगाचा पोशिंदा अहोरात्र राबून शेतात सोनं पिकवतो, घरचा उदरनिर्वाह चालवतो. मात्र काहींची आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत. पण निदान यांच्या मुलांचं भवितव्य तरी उजळावं, यासाठी बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीनं अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांच्या पाल्याची उच्च शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी व्हावी, याकरता समितीनं शेतकरी पुत्र आणि कन्या अभ्यासिका सुरू केली. या मोफत अभ्यासिकेच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मोठा लाभ होत आहे. MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा आणि इतर विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं आणि पुस्तकही उपलब्ध करून दिली जातात. मी नांदुरा तालुक्यातील लोणवाडे गावातून शेतकरी पुत्र अभ्यासिका नांदुरा यांच्या वतीने जी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याद्वारे जी लायब्ररी सुरू केलेली आहे तिथे अभ्यास करायला येते. तिथे माझ्यासोबत सर्व खेड्यागावातल्या मुलींना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे, पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच आम्हाला इथं मार्गदर्शनासाठी अनेक व्याख्याते सुद्धा बोलवण्यात आलेले होते. त्याचा आम्हाला असा फायदा होतो की ज्यावेळेस आम्ही खेडेगावात होतो तेव्हा आम्हाला कोणत्याही सोयी उपलब्ध नव्हते, तिथे आम्ही अभ्यास करू शकत नव्हतो. परंतु हे आमच्यासाठी एक अभ्यास केंद्र म्हणजे एक समुद्रच महासागरच निर्माण झालेला आहे आणि यातून आम्हाला सर्वांनाच खूप प्रेरणा मिळत आहे. पूर्वी म्हणजे अकोल्याला जायचो अभ्यास करण्याकरता आणि तो आमचा खर्च सुद्धा वाचलेला आहे आणि इथं सर्व प्रकारचे पुस्तकं आम्हाला उपलब्ध होतात, पेपर मासिक आम्हाला इथं उपलब्ध होतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा चांगला आर्थिक फायदा झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मुलासाठी शेतकरी अभ्यासिका
हे कॉटन मार्केटिंग सुरू केलेली आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांना चांगला अभ्यास व्हावा, चांगल्या नोकरी लागावे यासाठी कॉटन मार्केटने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची मुलं नोकरीला गेल्या 2-3 वर्षात लागलेली आहेत। नांदुरा तालुका आणि परिसर, निमगाव, जिगाव इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना याचा फायदा होत आहे। या अभ्यासिकेचं आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याची तयारीही आता सुरू आहे। कर्तव्य बुद्धीतून शेतकरी बांधवांच्या मुलांसाठी राबवत असलेल्या नांदुरा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे। राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या 264 गावांमधल्या 29,876 शेत जमिनींचं परीक्षण करण्यात आलं। 1,91,159 जमीन आरोग्य पत्रिकांमधून शेतकऱ्यांना शेणखत, हिरवळीची खतं या जैविक खतांचा वापर वाढवण्यासोबतच गंधक, झिंक, नीम कोटेड युरिया वापरण्याच्या शिफारशी मृद सर्वेक्षण आणि मृद चाचणी कार्यालयानं केल्या आहेत। याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे। जमीन आरोग्य पत्रिकांमुळे शेतकऱ्यांना खतांच्या मात्रा देण्यासह उत्पादकता वाढवण्यासाठीही मदत होत आहे। माझ्या शेतामध्ये माती परीक्षणाचा खूप फायदा झाला आणि रासायनिक खत जास्त वापरत होतो। रासायनिक खत वापरून कोणते आवश्यक आहेत, कोणते बिगर आवश्यक आहेत ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या की माती पाणी परीक्षण पासून कळल्या। त्याच्यामुळे आता उत्पन्नात चांगली माती परीक्षण पाणी परीक्षण केल्यामुळे उत्पन्नात चांगल्यापैकी वाढ झाली आणि चांगलं उत्पादन निघते। शेतकऱ्यांना कमी खर्चाची शेती करण्यासाठी या आरोग्य पत्रिकेचा एक चांगला फायदा होत आहे। त्यामुळे भरमसाठ खते टाकून जे जमिनीचा पोत जे खराब होत आहे सध्या, तर त्याला एक चांगला आळा घालून एक भरघोस उत्पादनाकडे आपली वाटचाल होऊ शकते। समर्थनासाठी संपर्क या भाजपाच्या अभियानांतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत पटकथा लेखक सलीम खान आणि अभिनेते सलमान खान यांची भेट घेतली। खान यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत मोदी सरकारच्या 4 वर्षातल्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका गडकरी यांनी त्यांना भेट दिली। त्यानंतर त्यांनी अभिनेते नाना पाटेकर तसंच येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांचीही भेट घेतली। राज्यात होमस्टे टुरिझमला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी यासाठी आदरातिथ्य क्षेत्रातली आंतरराष्ट्रीय कंपनी एअरबीएनबी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल पर्यटन उद्योजकता प्रोत्साहन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। मुंबईत पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि एअरबीएनबीच्या धोरण संवाद विभागाचे जागतिक प्रमुख क्रिस लेहेन यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली। या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात एलिफंटा लेणी परिसरात 35 ते 40 घरांची निवड करून तिथे होमस्टे सुविधा सुरू केली जाणार आहे। राज्यात येत्या वर्षात 1,500 होमस्टे सुविधा सुरू करून त्या कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी त्यांना आदरातिथ्य, पाककला, पर्यटन, स्थानिक संस्कृती या विषयांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। ब्राझीलची टेनिस क्वीन मारिया बुनो हिचं आज पहाटे वयाच्या 78व्या वर्षी निधन झालं। तिनं आपल्या कारकिर्दीत 3 विम्बल्डन आणि 4 अमेरिकी टेनिस स्पर्धा जिंकल्या होत्या। गेल्या काही वर्षांपासून तिला तोंडाचा कर्करोग झाला होता आणि गेले महिनाभर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात 10 वेळच्या विजेत्या ठरलेल्या स्पेनचा राफेल नदाल आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थीम यांच्या दरम्यान विजेतेपदासाठी उद्या लढत होणार आहे। उपांत्य फेरीत काल डॉमिनिकनं इटलीच्या मार्को सेचिनाटो याचा 7-5, 7-6, 6-1 असा पराभव केला, तर नदालनं अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याचा 6-4, 6-1, 6-2 असा सरळ पराभव करत अंतिम फेरी गाठली। महिला एकेरीत आज रोमानियाची सिमोना हॅलेप आणि स्लोएन टिफन्स यांच्या दरम्यान विजेतेपदासाठी लढत होणार आहे। क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 स्पर्धेत भारतीय संघानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र निर्धारित 20 षटकांमध्ये त्यांना 72 धावांपर्यंतच मजल मारता आली। भारतातर्फे फिरकीपटू एकता बिश्तनं 4 षटकात 14 धावा देत 3 जणांना तंबूत पाठवलं। तिलाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला। भारतानं 23 चेंडू आणि 7 गडी राखत निर्धारित लक्ष्य पूर्ण केलं। भारतातर्फे स्मृती मानधना हिनं 40 चेंडूत 38 धावा फटकावल्या, तर हरमनप्रीत कौरनं 49 चेंडूत 34 धावांचं योगदान दिलं। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा।
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर रवाना, शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच. पावसाच्या तोंडावर प्रवाशांचे आणखी हाल. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणापासून दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही दाखल. कोकण पट्ट्यात खास करून मुंबई आणि उपनगरात तुफान पाऊस. मात्र उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू. बिहारमध्ये वादळी वारे आणि वीज कोसळून 27 जण मृत्युमुखी तर 25 जण जखमी. मुंबई आणि परिसरात येत्या 3 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा. ब्राझीलची प्रसिद्ध टेनिसपटू मारिया बोनो यांचं वयाच्या 78व्या वर्षी साओ पावलो इथं निधन. 3 विम्बल्डन आणि 4 अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धांचं बोनो यांनी मिळवलं होतं जेतेपद. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आज सिमोना हॅलेप आणि स्लोएन स्टीफन्स यांच्यात अंतिम लढत. पुरुष गटातला अंतिम सामना राफेल नदाल आणि डॉमिनिक थीम यांच्यात उद्या रंगणार. आणि आशियाई महिला T20 क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला हरवून भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.